जय शिवराय मित्र, स्वागत आहे आपल्या एज्युकेशन युट्यूब चॅनल. तर मित्रांनो, तुम्ही आजचा व्हिडिओ इथे सुरुवातीला बघितलाच असेल. तर अशा प्रकारचा आपण आज इथे व्हिडिओ बनवू आणि हा व्हिडिओ बनवण्यासाठी आपल्याला कॅपकट ॲपची गरज पण आहे. तर तुम्हाला कॅपकट ॲप जो येतो आपल्या टेलिग्राम चॅनल तिथे मिळून जाईल. तर टेलिग्राम चॅनल जॉईन करण्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे मित्रांनो. तर त्या लिंकवरती जाऊन तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉईन करून इथं ॲप जो येतो डाउनलोड करू शकता मित्रांनो. तर मित्रांनो, आपल्या आजच्या व्हिडिओसाठी मी जेवढं काय मटेरियल यूज केले ते सर्व मटेरियल आपल्या वेबसाईटवरती अवेलेबल आहे मित्रांनो. तर त्याची सुद्धा लिंक जे ते डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली. आणि त्याचसोबत आपल्या टेलिग्राम चॅनलवरती मी डेली जे ते आपल्या व्हिडिओचे जे मटेरियल ते आपले अपलोड करत असतो, तिथून सुद्धा तुम्ही जे इथं मटेरियल डाउनलोड करू शकता मित्र. तर मित्र, आपल्या चॅनलवरती इथं नवीन असाल तर आपल्या चॅनल इथं सबस्क्राईब करून घ्या, कारण की आपल्या चॅनलवरती अशा प्रकारच्या व्हिडिओ जिथे रोज येत असतात मित्र. तर मित्रांनो, अजून जे ते आपल्या इंस्टाग्राम अकाउंटला इथं फॉलो केलं असेल तर तिथं सुद्धा फॉलो करून घ्या, कारण तिथं सुद्धा आपल्या काय अपडेट आणि रील्स वगैरे तिथं येत असतात मित्र. तर मित्रांनो, आपण जिथे आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया थोडासा वेळ न घालवता. ओके, तर मित्र, आपल्या सर्वात तिथे व्हीपीएन जे असेल तिथे कनेक्ट करायचं. त्यानंतर व्हीपीएन कनेक्ट झाल्यानंतर आपल्या बॅक येऊन आपल्या कॅपकट ॲप येतो, आपल्या इथे ओपन करायचा. ओपन केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारचे काही इमेजेस दिले, तर त्यातून तुम्ही कोणता एक इमेज इथे ते सिलेक्ट करून घ्यायचा आहे. त्यानंतर तर आपल्या त्या इमेजवरती क्लिक करायचं. त्यानंतर याची जी काही लेअर असेल ती 20 सेकंदापर्यंत आणायची. पण त्याच्या सुरुवातीला येऊन आपल्या ओव्हरलेमध्ये जाऊन ॲड ओव्हरलेमध्ये जायचे. परत व्हिडिओजमध्ये जाऊन तुम्हाला कशा प्रकारचा भेटवायला इथे व्हिडिओ दिला तो इथं ॲड करायचा. ॲड केल्यानंतर त्याचा जो काही इथं ॲडिओ असेल तो आपली इथे एक्स्ट्रा किती करून घ्यायचा. एक्स्ट्रा वगैरे इथं झाल्यानंतर आपल्या बिटनुसार इथे इमेज असेल तो इथे स्प्लिट करायचा. तर बिट 2 वरती येऊन इथे स्प्लिट करा. परत बिट 3 येऊन इथे स्प्लिट करायचं आहे मित्रांनो. त्यानंतर बिट 4 वरती येऊन आपल्या इथे स्प्लिट करायचं आहे. परत बिट 5 वरती जिथे आपल्या इथे जिथे काय करायचं येऊन इथे स्प्लिट करायचं. परत बिट 6 वरती येऊन जिथे आपल्या इथे स्प्लिट करायचं आहे. तर मित्रांनो, अशा प्रकारे इथं आपले आता जेवढे काही बिट असतील तर त्या बिटनुसार तुम्ही इथे जे असतील ते इथे स्प्लिट करून घ्या. तर स्प्लिट वगैरे इथे झाल्यानंतर आपल्याला जो बिटवाला व्हिडिओ असेल तो आपल्याला डिलीट करायचा. डिलीट केल्यानंतर आता आपल्या इथे इमेजेस जे ते रिप्लेस करायचे. ते करण्यासाठी आता आपल्या सेकंड इमेजवरती येऊन जायचं. सेकंड इमेजवरती आल्यानंतर आपल्या इथं रिप्लेसच्या ऑप्शनमध्ये जायचे. परत फोटोजमध्ये जा, तुम्हाला जो कोणता इथे इमेज घ्यायचा असेल तो इमेज इथं घ्या आणि अशा प्रकारे इथे इमेजेस जे असतील तिथं रिप्लेस करून टाका. त्यानंतर आपल्या इथं जे ते इमेजेसला अॅनिमेशन इफेक्ट जे असतील तिथे द्यायचे आहेत. ओके, तर मित्र, आता आपल्याला काय करायचं इथं जे ते ॲनिमेशन द्यायचं. तर ॲनिमेशन देण्यासाठी आता आपल्या सेकंड इमेजवरती येऊन जायचं. सेकंड इमेजवरती आल्यानंतर ॲनिमेशनमध्ये जायचं. परत इनमध्ये यायचं. इनमध्ये आल्यानंतर पॅडिंग द्यायचं. परत नंतरच्या इमेजवरती येऊन आपल्या परत जे ते ॲनिमेशनमध्ये येऊन कॉम्बोमध्ये जाऊन पॉपिंग कॅन्डी द्या. परत नंतरच्या इमेजवरती येऊन जायचं. परत आपल्याला जिथे कॉम्बोमध्ये येऊन इथं स्लाइड अँड वेव्ह हा जो ॲनिमेशन तो इथे द्या. दिल्यानंतर आपल्या परत नंतरच्या इमेजवरती जिथे आपल्या इथे येऊन परत ॲनिमेशनमध्ये जायचं. परत कॉम्बोमध्ये येऊन इथं काय करायचं बघा मित्र, डिस्टर्ब स्टेज हा जो ॲनिमेशन तो इथे द्या. दिल्यानंतर परत नंतरच्या इमेजवरती जायचं. परत आपल्या ॲनिमेशनमध्ये जाऊन कॉम्बोमध्ये येऊन इथं ट्रेंड 3 द्यायचा आहे. परत नंतरच्या इमेजवरती येऊन जायचं. परत ॲनिमेशनमध्ये येऊन कॉम्बोमध्ये येऊन इथं आपल्याला काय करायचं बघा मित्र, पण हाऊस मिरर अशा प्रकारचं जो इथं आहे मित्रांनो इथं ॲनिमेशन तो इथे देऊन टाका. दिल्यानंतर आपल्या परत नंतरच्या जे इमेजवरती येऊन ॲनिमेशनमध्ये जायचं. परत कॉम्बोमध्ये येऊन इथं आता वेव्ह ॲब्झॉर्प्शन हा जो इथं हाय मित्र ॲनिमेशन तो इथे देऊन टाका. तर दिल्यानंतर आपल्या परत नंतरच्या इमेजवरती जायचं. परत ॲनिमेशनमध्ये जाऊन कॉमोमध्ये येऊन जायचं. परत आपल्या इथं स्टेज अँड डिसॉर्ड हा जो ॲनिमेशन तो इथे देऊन टाका. तर दिल्यानंतर आपल्या परत नंतरच्या इमेजवरती येऊन जायचं. परत ॲनिमेशनमध्ये जाऊन कॉमोमध्ये येऊन इथं आता आपल्या डायनामिक्स एक अशा प्रकार जो इथं हाय मित्र ॲनिमेशन तो इथे देऊन टाका. तर दिल्यानंतर आपल्या परत नंतरच्या इमेजवरती येऊन जायचं. परत ॲनिमेशनमध्ये जाऊन कॉमोमध्ये येऊन इथं स्लीप अँड स्लाइड 2 हा जो ॲनिमेशन तो इथे देऊन टाका. तर दिल्यानंतर आता आपल्या परत नंतरच्या इमेजवरती जायचं आहे. परत आपल्या ॲनिमेशनमध्ये जाऊन कॉमोमध्ये येऊन आपला स्पिन फॉल हा जो हाय मी तो ॲनिमेशन तो इथे देऊन टाका. तर अशा प्रकारे आपली इथं आता ॲनिमेशन इथं देऊन झाले. तर त्यानंतर आपल्या इथं इफेक्ट जे असतील द्यायची. तर देण्यासाठी सुरुवातीला इफेक्टमध्ये जायचे. परत आपल्या इथे व्हिडिओ इफेक्टमध्ये येऊन आपल्याला जे त्या ट्रेंडिंग ऑप्शनमध्ये निगेटिव्ह स्प्लिट हा जो इथे इफेक्ट येतो तो भेटेल. तो आपल्या कोणत्या इमेजपुरती ॲडजस्टमेंट वगैरे तर करून त्याच्या ॲडजस्टमध्ये जायचे. परत स्पीड जे ते 0 करा. 0 ठेवल्यानंतर परत सुरुवातीला येऊन व्हिडिओ इफेक्टमध्ये जायचे. परत ट्रेंडिंग ऑप्शनमध्ये डायमंडचा हा जो इफेक्ट आहे तो भेटेल. तो आपल्याकडे ॲडजस्टमेंट वगैरे त्या इमेजपुरती करून ॲडजस्टमध्ये जाऊन याची जे ते स्पीड 0 ठेवायचे. परत नंतरचे आपल्या इथे इमेजवरती येऊन जायचे. परत आपल्या इथं बॉडी पिकमध्ये जायचं. बॉडी पिकमध्ये गेल्यानंतर ट्रेंडिंग ऑप्शनमध्येच ग्लो इन टेबल हा जो इफेक्ट आहे तो इथं भेटेल. तो इथं आपल्याकडे ॲडजस्टमेंट वगैरे त्या इमेजपुरती करा. परत नंतरचे इफेक्ट इमेजवरती येऊन बॉडी पिकमध्ये जाऊन इलेक्ट्रिक शॉक हा जो इफेक्ट आहे तो इथं देऊन टाका. इलेक्ट्रिक शॉक 2 त्यानंतर ॲडजस्टमेंट वगैरे त्या इमेजपुरती इथं करा. परत नंतरच्या इमेजवरती येऊन जायचं. परत आपल्याला काय आज स्पिन बाउन्स हा जो इफेक्ट आहे तो आपल्या इथं अप्लाय करायचा. तो आपल्याला बॉडी पिक यामध्ये इथं भेटून जाईल ट्रेंडिंग ऑप्शनमध्ये. तो अप्लाय करून ॲडजस्टमेंट वगैरे इथं त्या इमेजपुरती झाल्यानंतर परत नंतरच्या इमेजवरती येऊन जायचे. परत पोलोराइड होवर हा जो आपला इफेक्ट आहे तो आपल्या त्या व्हिडिओ इफेक्टमध्ये येऊन स्प्लिटच्या ऑप्शनमध्ये इथे भेटेल. तर तो अप्लाय करून ॲडजस्टमेंट वगैरे त्या इमेजपुरती काय करायचं मित्रांनो 2 इमेजपुरती इथं करून टाकायचे. परत नंतरच्या इमेजवरती येऊन जायचं. परत आपल्याला बॉडी पिकमध्ये येऊन ग्लो इन लाईन्समध्ये बटरफ्लाय विंग्स हा जो इफेक्ट आहे तो इथं भेटेल. तो अप्लाय करून ॲडजस्टमेंट वगैरे त्या इमेजपुरती इथं करून घ्या.
परत नंतरच्या इमेजवरती येऊन आपल्या परत जे त्या बॉडी पिकमध्ये येऊन ट्रेंडिंग ऑप्शनमध्ये येऊन हा जो मित्र अशा प्रकारचा एक इफेक्ट आहे तो ते अप्लाय करून ॲडजस्टमेंट करता इमेज तिथे करून घ्या. परत नंतरच्या इमेजवरती जायचे. परत आपल्या इथे जे ते इन्स्टंट स्क्रॅप बुक हा जो आपल्याला इफेक्ट आहे तो भेटणार आहे मित्र व्हिडिओ इफेक्टमध्ये येऊन ग्रेफिटी या ऑप्शनमध्ये. तर तो अप्लाय करून ॲडजस्टमेंट करता काय करायचे 2 इमेज तिथे करून टाकायचे. परत नंतरच्या इमेजवरती येऊन जायचे. परत आपल्याला व्हिडिओ इफेक्टमध्ये येऊन स्प्लिट्स ऑप्शनमध्ये येऊन ऑल्ट बी अँड डब्ल्यू हा जो इथं इफेक्ट आहे तो अप्लाय करून व्हिडिओच्या एंडपर्यंत अशा प्रकारे ॲडजस्टमेंट वगैरे त्याची इथं करून घ्या. तर मित्र अशा प्रकारे जो काय आपला व्हिडिओ होतो तर इथे रेडी झाला. तर रेडी झाल्यानंतर आपल्या एक्सपोर्टवरती क्लिक करायचं आहे. तर एक्सपोर्टवरती क्लिक करताच आपला जो एक्सपोर्टिंग व्हिडिओ तो इथे सुरुवात होऊन जाईल मित्र. तर मित्र आपले जे त्याचे ते व्हिडिओमध्ये एवढंच होतं. व्हिडिओला लाईक आणि नक्की करा मित्र. तर मित्रांनो अजूनही जे आपल्या इथे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं असेल तर नक्की सबस्क्राईब करून घ्या. कारण की आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये अशा प्रकारच्या ट्रेंडिंग व्हिडिओचे रोज येत असतात मित्र. तर मित्रांनो भेटूच आपण नंतरच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र.